नमस्कार. मी सुहास कोकाटे. ध्रुव IAS इंदापूरमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रत्येक पान शौर्य आणि न्यायाने भरलेले आहे. आज आपण त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत प्रेरक कथा पाहणार आहोत. या कथेचे नाव आहे रायपाची निष्ठा आणि शंभूराजांचा न्याय, रायगडावरील एका विकारी बुद्धिबळाचा डाव. शंभूराजांच्या जीवनात घडलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ म्हणजे त्या गौरवशाली इतिहासाचा वारसा आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ही कथा आपण एकूण 5 महत्त्वाच्या प्रसंगांमधून समजावून घेणार आहोत. तर चला, उशीर न करता आपण लगेच या हृदयस्पर्शी कथेला सुरुवात करूया. प्रसंग 1. रायगडावरील ते गूढ आगमन. दुपारची वेळ होती. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या रायगडावर सूर्याची किरणे तळपत होती. पण किल्ल्याच्या महादरवाजापाशी एक वेगळीच शांतता पसरली होती. ही शांतता एखाद्या वादळापूर्वीच्या संथपणासारखी भासत होती. गडाच्या महादरवाजावर रायाप्पा नावाचा पहारेकरी तैनात होता. रायाप्पाचे शरीर एखाद्या पोलादी खांबासारखे कणखर होते, पण त्याची नजर घारीसारखी तीक्ष्ण होती. तितक्यात दुरून एक शृंगारलेली सांडणी म्हणजे उंट दरवाजाच्या दिशेने येताना दिसली. त्या सांडणीची पावले वाळूवर उमटावीत तशी गडाच्या पायऱ्यांवर उमटत होती. तिच्यासोबत 2 फिरंगी म्हणजे पोर्तुगीज स्वार आणि भास्कर ठाकूर नावाचा एक व्यक्ती होता. जसे एखाद्या शांत जंगलात अचानक वाघाची चाहूल लागताच पक्षी चिवचिवाट थांबवतात, तशीच काहीशी अस्वस्थता रायाप्पाच्या मनात या अनोळखी पाहुण्यांना पाहून निर्माण झाली. समोरून येणाऱ्या त्या टोळीला पाहताच दरवाजावरच्या सुभेदाराने कोणताही विचार न करता हात केला आणि जात अशी परवानगी देऊन टाकली. सुभेदाराच्या या घाईत एक प्रकारचे गूढ दडलेले होते, जणू त्याला या पाहुण्यांची आधीच कल्पना होती. पण रायाप्पा, स्वराज्याचा हा एक निष्ठावान पाईक, केवळ सुभेदाराच्या खुणेवर विसंबून राहणारा नव्हता. त्याने आपला देह दरवाजाच्या मध्यभागी आणला आणि त्या पाहुण्यांना अडवले. त्याचा पहाडी आवाज घुमला. कोण आपण? कुठून आलासा? सुभेदाराने रायाप्पाला शांत करण्याचा प्रयत्न केला. जाऊ दे रे रायाप्पा, गोवेकर वकिलाची माणसं आहेत ती. त्यांना अण्णाजी पंतांच्या वाड्याकडे जायचं आहे. सुभेदाराचे ते बोलणे ऐकून रायाप्पा क्षणभर गडबडला, पण त्यांनी स्वतःला सावरले. त्याच्या मनात पाल चुकचुकली. स्वराज्याचा नियम असा होता की बाहेरून आलेल्या कोणत्याही वकिलाने आधी राजांना भेटावे. सुभेदार मात्र अण्णाजी दत्तो सुरनवीस यांच्या भेटीसाठी आग्रह धरत होता. आज थोरले महाराज गडावर नाहीत असे सांगून सुभेदार रायाप्पाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होता. पण रायाप्पाला काहीतरी काळबेरं असल्याचा वास येत होता. जसे रात्रीच्या अंधारात चोर पावलांनी येणाऱ्या शिकारी प्राण्याला एखादा सावध पहारेकरी ओळखून काढतो, तसेच रायाप्पाने सुभेदाराच्या त्या चोरट्या हाकेमधील धोका ओळखला होता. महाराज नाहीत तर त्यांनी युवराजांना, शंभूराजांना भेटावे, रायाप्पाने ठामपणे सांगितले. पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा वकील आणि तो थेट अण्णाजी दत्तो यांच्यासाठी काहीतरी ऐवज घेऊन येतो आहे, ही गोष्ट रायाप्पाला अत्यंत संशयास्पद वाटली. त्याने सुभेदाराचा हुकूम धाब्यावर बसवला आणि त्या गोवेकर मंडळींना तिथेच रोखून धरले. ही केवळ एक भेट नव्हती, तर स्वराज्याच्या अंतर्गत राजकारणातील एका मोठ्या कटाची किंवा भ्रष्टाचाराची ती पहिली ठिणगी होती. रायाप्पाने थेट शंभूराजांकडे निरोप धाडला आणि काही वेळातच त्या सर्वांना युवराजांच्या सदरेवर उभे केले. आता खऱ्या नाट्याला सुरुवात होणार होती. प्रसंग 2. युवराजांचा करडा न्याय. शंभूराजांच्या सदरेवर वातावरण कमालीचे तापले होते. समोर पोर्तुगीज वकील आणि त्यांचे साथीदार उभे होते, पण त्यांच्या नजरा जमिनीला खेळल्या होत्या. शंभूराजे म्हणजे धगधगतं अग्निकुंड. त्यांनी आपल्या तीक्ष्ण नजरेने भास्कर ठाकूराला पारखून घेतले. शंभूराजांचा आवाज घुमला. खरं सांगा, कोणाचा हा माल? काय आहे या संदुकीत? त्या एका डरकाळीने गोवेकर कारकून थरथर कापला. त्याने घाबरत कबुली दिली की त्या संदुकीत 2 मौल्यवान रत्नहार आहेत, जे पोर्तुगीज वकिलाने पाठवले आहेत. जसे एखाद्या सिंहाच्या समोर आलेला शिकारी स्वतःचे अस्तित्व विसरून जातो, तशीच अवस्था त्या गोवेकर कारकुनाची शंभूराजांच्या समोर झाली होती. कोणासाठी पाठवले आहेत?
शंभूराजांच्या या प्रश्नावर कारकुनाने उत्तर दिले, सुरनवीस अण्णाजीपंतांसाठी. हे ऐकताच सदरेवरील हवा जणू गोठली. स्वराज्याचा एक मोठा कारभारी थेट शत्रू राष्ट्राकडून भेट स्वीकारत होता. भास्कर ठाकूर शब्दांची जुळवाजुळव करू लागला. त्याने सांगितले की 2 महिन्यांपूर्वी जेव्हा वकील थोरल्या महाराजांना भेटायला आले होते तेव्हा ते अण्णाजीपंतांना भेटवस्तू द्यायला विसरले होते. पण अण्णाजींनी गेल्या 2 महिन्यांत 3 खलिते पाठवून वकिलाची खरडपट्टी काढली होती. कारभारी नाखुश राहिले तर मोठी कामे अडकतात, म्हणूनच हे रत्नहार मागवले होते. जसे एखाद्या विशाल वटवृक्षाला आतून वाळवी लागावी आणि तो वृक्ष कमकुवत व्हावा, तसाच प्रकार हा स्वराज्याच्या कारभारात अण्णाजींच्या रूपाने घडत होता. अण्णाजींचा हा लोभीपणा पाहून शंभूराजांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी शांतपणे पण ठामपणे सांगितले, ठीक आहे, युवराज या नात्यानं आम्ही हा ऐवज स्वीकारतो. शंभूराजांनी आपले जिवलग मित्र कवी कलश यांच्याकडे पाहिले. तिशीतले, उंच आणि बळकट शरीरयष्टी असलेले कविराज तिथेच उभे होते. शंभूराजांनी त्यांना आदेश दिला की या मंडळींना लेखी पोच द्या आणि लगेच गडावरून खाली रवाना करा. कवी कलश यांनी शंभूराजांना थोडे शांत राहण्याचा सल्ला दिला, पण शंभूराजे हसले. ज्यांचा माल आहे त्यांना तो देऊन टाकू, पण तो मागण्यासाठी त्यांनी आम्हाला भेटावे, असे सूचक विधान शंभूराजांनी केले. सायंकाळच्या वेळी अण्णाजींचे बंधू सोमाजी दत्तो घाबरत शंभूराजांकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम आणि घशाला पडलेली कोरड सर्व काही सांगून जात होती. त्यांनी खोटा बनाव रचला की हे हार त्यांनी गोव्याच्या सोनाराकडून घडवून घेतले आहेत. पण शंभूराजांनी त्यांना आपल्या भेदक उलट तपासणीत पकडले. त्यांनी विचारले, गावातले सोनार आपला माल पोहोचवण्यासाठी व्हाईसरॉयचे नोकर कधीपासून वापरू लागले आहेत? हा प्रश्न म्हणजे एखाद्या शस्त्रासारखा सोमाजींच्या काळजाला आरपार चिरून गेला. प्रसंग 3. संघर्षाचा कळस, नीतिमत्तेचा प्रहार. सोमाजी दत्तो यांच्या खोट्या बोलण्याने शंभूराजांचा संयम आता सुटला होता. त्यांचे डोळे अंगारासारखे धगधगू लागले. जसे एखादे शांत दिसणारे वादळ अचानक रौद्र रूप धारण करते, तसे शंभूराजे अधिकच क्रुद्ध होऊन गरजले. सांगा अण्णाजी काकांना, म्हणावं सारा प्रकार आम्हाला ठाऊक आहे. त्यांनी सोमाजींना सुनावले की 2 महिन्यांपूर्वी पोर्तुगीजांनी राजांना नजराणा दिला तेव्हा कारभाऱ्यांना काही मिळाले नाही, म्हणून हा ऐवज हट्टाने मागून घेण्यात आला आहे. शंभूराजांचा आवाज आता एखाद्या धारदार तलवारीसारखा कापत होता. शंभूराजांनी अण्णाजींच्या भ्रष्ट प्रवृत्तीवर प्रहार करताना थोरल्या महाराजांचा आदर्श समोर ठेवला. स्वराज्याचे छत्रपती खुद्द आमचे आबासाहेब भेटीदाखल येतील त्या सर्व वस्तू सरकारी रत्नशाळेत जमा करतात, कारण इथला कण कण हा हिंदवी स्वराज्याच्या मालकीचा आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. जसे गंगेचे पवित्र पाणी कधीही अपवित्र होत नाही, तशीच थोरल्या महाराजांची स्वराज्याप्रती असलेली धारणा होती. शंभूराजांनी सोमाजींना थेट प्रश्न केला की तुम्ही कारभारी जे वेगळी नजराणे मागून घेता ते नेमके कुठे जमा करता? शंभूराजांच्या या भेदक प्रश्नांनी सोमाजी दत्तो पूर्णपणे निरुत्तर झाले. त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या आणि बोलती पूर्णपणे बंद झाली होती. ते काहीही न बोलता खाली मान घालून तिथून निघून गेले. जसे एखादा साप वारुळात शिरतो तसे सोमाजी शर्मेने माघारी फिरले. त्यानंतर अण्णाजींकडून तो नजराणा मागण्यासाठी पुन्हा कोणीही येण्याचे धाडस केले नाही. पण हा संघर्ष इथेच संपणार नव्हता, तर तो एका मोठ्या वादाची ठिणगी बनणार होता. 4 दिवसांनंतर राजमहालात एका विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. थोरल्या महाराजांनी अष्टप्रधान आणि मुख्य कारभाऱ्यांसोबत एकत्र बसून जेवण्याचा बेत आखला होता. पंगतीला अण्णाजी दत्तो, मोरोपंत पेशवे, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवाजी आणि शंभूराजे स्वतः उपस्थित होते. ही केवळ जेवणाची पंगत नव्हती, तर एक रणमैदानच होते, जिथे शब्दांचे वार होणार होते. जेवताना अण्णाजींना आपली उबळ रोखता आली नाही आणि त्यांनी भर पंक्तीत शंभूराजांवर उलट आरोप करण्याचे धाडस केले. प्रसंग 4. पंगतीतील प्रहार आणि सुडाची ठिणगी. राजमहालातील त्या भोजनाच्या पंक्तीत वातावरण एखाद्या शांत ज्वालामुखीसारखे होते, जो कोणत्याही क्षणी फाटू शकत होता.
एका बाजूला अष्टप्रधान मंडळातील अनुभवी कारभारी होते, तर दुसऱ्या बाजूला तेजस्वी युवराज शंभूराजे. थोरल्या महाराजांचे अत्यंत विश्वासू बाळाजी आवाजी, बारीक डोळ्यांचे आणि तीक्ष्ण बुद्धीचे मोरोपंत पेशवे आणि दणकट बांध्याचे अण्णाजी दत्तो तिथे बसले होते. अण्णाजी आणि मोरोपंत हे दोघेही जुने जाणते सहकारी असले तरी त्यांच्यातील अंतर्गत द्वेष एखाद्या सुप्त अग्नीसारखा धगधगत होता. जसे दोन हिंस्त्र प्राणी एकाच शिकारीवर लक्ष ठेवून एकमेकांकडे संशयाने पाहतात, तशीच धुसफूस अण्णाजी आणि मोरोपंतांमध्ये सुरू होती. जेवण सुरू असताना अण्णाजींना आपला अहंकार रोखता आला नाही. त्यांनी शिवाजी राजांकडे पाहत थेट शंभूराजांवर वार केला. ते म्हणाले, महाराज, फिरंगी घडणावळीचे रत्नहार खूप सुबक असतात. आम्ही ते स्वतःसाठी मागवले होते, पण शंभूराजांना ते इतके आवडले की त्यांनी ते स्वतःकडेच ठेवून घेतले आहेत. हा उघड आरोप होता. अण्णाजींनी शंभूराजांना चोखंदळ आणि लोभी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. पंगतीतील सर्वांचे श्वास रोखले गेले होते, पण शंभूराजे डगमगले नाहीत. उलट त्यांनी एखाद्या विजेच्या चपळाईने प्रत्युत्तर दिले. आम्ही तो ऐवज आपल्या सरकारी रत्नशाळेत सरकार जमा केला आहे आणि त्याची पोचपावतीही आमच्याजवळ आहे. शंभूराजांच्या या उत्तराने अण्णाजींची बोलतीच बंद झाली. जणू एखाद्याने भरलेल्या दरबारात त्यांच्या तोंडाला कुलूप ठोकले होते. शंभूराजांचे तारुण्य आणि निष्ठा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी आबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून दिली की स्वराज्याच्या कारभार्यांनी परकीय शक्तींचे मिंधे राहू नये, अन्यथा राज्याचे नुकसान होते. शंभूराजांचे शब्द म्हणजे एखादा तेजस्वी बाण होता, ज्याने अण्णाजींच्या खोटेपणाचा ढाल पार फोडून काढली होती. शंभूराजांच्या या सडेतोड बोलण्याने पंगतीतील इतर कारभाऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली. थोरले महाराज मात्र शांत होते, ज्याचे सर्वांना आश्चर्य वाटले. पण हा अपमान अण्णाजींच्या जिव्हारी लागला होता. दुसऱ्या दिवशी अण्णाजींच्या वाड्यात बुद्धिबळाचा डाव मांडला गेला, पण तिथे खेळ सोंगट्यांचा नसून सत्तेचा आणि सुडाचा होता. राहुजी सोमनाथांनी शंभूराजांच्या वाढत्या प्रभावाला धोकादायक ठरवत काहीतरी दवादारू करा असा सल्ला दिला. अण्णाजींच्या मनात आता युवराजांविरुद्ध विष कालवले जात होते. प्रसंग 5. वाड्यातील कटकारस्थान आणि भविष्याचे सावट. अण्णाजी दत्तो यांच्या वाड्यात त्या दिवशी बुद्धिबळाचा पट मांडला होता, पण खेळाडूंच्या मनातील डावपेच सोंगट्यांपेक्षाही अधिक गुंतागुंतीचे होते. अण्णाजींच्या चेहऱ्यावर पराभवाची सावली नव्हती, तर एक प्रकारचा खोल विषाद होता. राहुजी सोमनाथ समोर बसले होते, पण त्यांचे लक्ष खेळापेक्षा बाहेरच्या जगावर जास्त होते. अण्णाजी हताशपणे बोलले, कारभाऱ्यांनी आणि सैनिकांनी खस्ता खाऊन राज्ये वाढवायची असतात, पण थोडे सुखाचे दिवस आले की मन मारावे लागते. तोवर आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्यासाठी वारसदार नावाचे टिकोजीराव तयारच असतात. जसे एखाद्या जुन्या वास्तूचा पाया वर्षानुवर्षे ऊन पाऊस खाऊन मजबूत राहतो, पण नवीन कळस चढवताना जुन्या विटांची किंमत विसरली जाते, तशीच भावना अण्णाजींच्या मनात घर करून होती. अण्णाजींनी आपल्या नशिबाचा पट असाच असेल तर आम्ही तरी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला. पण राहुजी सोमनाथ शांत बसणारे नव्हते. त्यांनी शंभूराजांसारख्या औचित्यरावांकडून झालेला हा उपमर्द पुन्हा घडू नये यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलण्याचे साफ सांगितले. बुद्धिबळाचा तो पट गुंडाळला गेला असला तरी स्वराज्याच्या राजकारणात एका मोठ्या संघर्षाचा पट आता मांडला जाणार होता. रात्रीच्या काळोखात जसे लांडगे एकत्र येऊन शिकारीचा बेत आखतात, तसाच काहीसा भयानक प्रकार त्या वाड्याच्या भिंतींच्या आड शिजत होता. थोरल्या महाराजांनी पंगतीत गप्प राहून दिलेली दाद आणि शंभूराजांनी अण्णाजींना दाखवलेला आरसा, यातून पुढे काय निष्पन्न होणार याची भीती सर्वांच्या मनात होती. अण्णाजींचा तो शांत झालेला चेहरा एका मोठ्या वादळाची नांदी होती. गडावरची ती सायंकाळ मावळतीला जात होती, पण स्वराज्याच्या भविष्यातील संघर्षाचे धुमारे आता गडद होऊ लागले होते. संभाजी राजांच्या या कथेमधून आपणास काय शिकायला मिळतं याचा जर विचार केला तर एखाद्या राज्याचे सामर्थ्य त्याच्या सीमांवर नाही, तर तिथल्या कारभाऱ्यांच्या चारित्र्यावर अवलंबून असते. रायगडाच्या महादरवाजावर जेव्हा रायप्पा नावाचा एक साधा पहारेकरी उभा राहतो, तेव्हा तो केवळ एका दरवाजाचे रक्षण करत नव्हतो, तर तो स्वराज्याच्या नैतिकतेचा पहारा देत होता.
एका बाजूला सत्तेच्या उभेत राहणारे कारभारी अण्णाजी पंत होते, ज्यांना शत्रूकडून आलेले रत्नहार स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीसारखे वाटत होते. तर दुसऱ्या बाजूला युवराज शंभूराजे होते, ज्यांच्यासाठी स्वराज्याचा प्रत्येक कण हा देवानं दिलेल्या प्रसादासारखा पवित्र होता. जसे दुधात पडलेला विषाचा एक थेंब संपूर्ण दूध नासवतो, तसेच प्रशासनातील भ्रष्टाचाराचा एक छोटासा मोह संपूर्ण स्वराज्याला उद्ध्वस्त करू शकतो. शंभूराजांनी अण्णाजींच्या भावाला विचारलेला प्रश्न आजही प्रत्येक नागरिकाला लागू होतो. आपण कारभारी जे वेगळे नजराने हट्टाने मागून घेता ते कुठे जमा करता? ही कथा आपल्याला शिकवते की सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तीने कधीही उपकाराचे ओझे किंवा परकीय वस्तूचा मोह धरू नये. जेव्हा एखादा अधिकारी किंवा नेता दुसऱ्याचा मिंधा होतो, तेव्हा त्याच्या निर्णयाची धार बोथट होते आणि पर्यायाने राज्याचे नुकसान होते. प्रामाणिकपणा हा त्या दीपस्तंभासारखा आहे जो वादळातही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतो आणि इतरांना योग्य दिशा दाखवतो. कथेचा शेवट आपल्याला एका विखारी वृत्तीचे दर्शन घडवतो. जेव्हा आपले चुकत आहे हे कळते, तेव्हा ते सुधारण्याऐवजी जर आपण सुधारणाऱ्यालाच शत्रू मानू लागलो तर ती विनाशाची सुरुवात असते. जनतेसाठी संदेश हाच आहे की सत्ता आणि संपत्तीपेक्षा स्वराज्यनिष्ठा मोठी असते. स्वार्थासाठी उचललेले पाऊल माणसाला अधोगतीकडे नेते, पण कर्तव्यासाठी दिलेला लढा इतिहासात अमर होतो. स्वराज्याचा कणनी कण हा सार्वजनिक हिताचा आहे, स्वतःच्या विलासाचा नव्हे. तर श्रोत्यांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील अशाच प्रेरणादायी आणि शौर्यगाथा तुम्हाला पुन्हा ऐकायला आवडतील का? तुमची तशी इच्छा असेल तर तसे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. संभाजी महाराजांच्या शौर्याच्या अशाच नवनवीन कथा घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? अधिकारी होण्याचं तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार तुमच्याच इंदापूर शहरात. ध्रुव IAS इंदापूर तुमच्यासाठी घेऊन आले आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा आणि कंबाईंड परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग. ज्यांचे ध्येय सुरुवातीपासूनच सरकारी अधिकारी होण्याचे आहे, अशा 10वी व 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश घेता येईल. अनुभवी शिक्षक, अद्ययावत अभ्यास साहित्य आणि अचूक मार्गदर्शनासह यशाची खात्री. आता तयारीसाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही, कारण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा, नवीन बॅचची सुरुवात 18 मे 2026 पासून होणार आहे. आमचा पत्ता आहे अल्फाबाईट सभागृह, पहिला मजला, नगरपालिकेच्या मागे, यशवंतिका अभ्यासिकाच्या शेजारी, 40 फुटी रोड, इंदापूर, जिल्हा पुणे. तर मग वाट कसली बघताय? स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर लगेच संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा. ध्रुव IAS इंदापूर तुमचे